कोल्हापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषद आणि 136 पंचायत समिती सदस्य पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि सकाळपासूनच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो बघायला मिळतोय। आपण आता आहोत कागल तालुक्यातील लिंगनूर गावामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। मतदारांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी मतदानासाठी लागल्याचं बघायला मिळते। आपण जर पाहिलं तर वयोवृद्ध व्यक्ती देखील अगदी उत्साहाने या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघतोय या एक आजी आहेत ज्या 97 वर्षाच्या आहेत, त्या देखील आपल्या मतदानाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीची परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळते। खरं तर कागल तालुक्यातली परिस्थिती बघितली तर भाजप आणि राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष आहे तो बघायला मिळतो आणि त्यामुळे कागल तालुक्यात यावेळी देखील चुरशीनं मतदार होईल अशा पद्धतीची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि म्हणूनच आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर हे मतदार आहेत ते आता सकाळपासूनच मतदान केंद्रांवर येत आहेत आणि ज्यामध्ये वयोवृद्ध मतदारांचा देखील सहभाग आहे तो आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे अशी स्थिती संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत म्हणजे मतदान संपेपर्यंत राहील अशी शक्यता आहे ती वर्तवली जाते। आज 2,500हून अधिक मतदान केंद्रांवर ही सगळी मतदान प्रक्रिया आहे ती पार पडताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आज कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये या मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह आहे तो देखील आपल्याला बघायला मिळतो। विशेषतः महिला मतदार असतील, त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते जास्तीत जास्त महिला या ठिकाणी येतील किंवा मतदार या ठिकाणी येतील यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कागल, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।